तर माझे पत्रकार मित्र बंधूंनो, मी 2 महिन्यापूर्वी एक माहितीच्या अधिकाराखाली जुनेपूर सातत्य यांना प्रभाग क्रमांक 19 मधील काय काय कामं झाली आणि त्या कामांचे बिल कसे दिले गेले ह्याची मी माहिती मागवली होती आणि त्यांनी मला वाटतंय मी 23/6 मागितली होती माहिती 23/6. तर तिथले जे डेप्युटी इंजिनियर आहेत, आपण माहितीच्या अधिकाराखाली प्रथम डेप्युटी इंजिनियरकडे माहिती मागवतो. तर त्यांना मी जशी माहिती मागवली त्याच्यानंतर मी 10 ते 12 दिवसांनी त्यांना फोन केले, सर माहिती तयार झाली का? त्यांनी मला करतो म्हणून थांबवलं. परत मी आणखी 10 दिवसांनी विचारलं, मला म्हणले बघतो. शेवटी 1 महिना 22 तारखेला पूर्ण होणार होता. त्यावेळेस मी त्यांना फोन केला तर ते म्हणले मी सुट्टीवर आहे. कोंद्रे म्हणून श्री M.I. कोंद्रे हे डेप्युटी इंजिनियर आहेत, त्यांना विचारलं तर ते म्हणले माझा चार्ज मी दुसऱ्यांना दिलेला आहे. आणि पण त्याच्या अगोदर त्यांनी मला पत्र देणं गरजेचं होतं, कारण माहितीच्या अधिकारानुसार तुम्हाला काही माहिती द्यायची असेल किंवा काय करायचं असेल तर पत्र देणं गरजेचं होतं. तर मग मी त्यांच्या तिथल्या कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे म्हणून यांना फोन केला. सर म्हणले 1 महिना आज पूर्ण होत आहे आणि मला माहिती मिळालेली आणखी नाहीये. मग त्यांनी म्हणले अहो तुम्हाला पत्र पण नाही दिलं. म्हणलं मला पत्र पण आलेलं नाहीये. मग त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअपला मला पत्र पाठवलं आणि मग त्याच्यात दिलं की 21 आणि 22 तारीख, 21 तारखेला 3 ते 4 वाजेपर्यंत, 22 तारखेला 3 ते 4 वाजेपर्यंत तुम्ही कार्यालयात हजर राहून तुमच्या माहितीच्या अधिकाराची जी माहिती आहे ती तुम्ही घेऊन जावी किंवा येऊन इथं चौकशी करावी. तर 22 तारखेला मला वाटतंय 3:45 वाजले होते आणि पोस्टमॅन 3:45 माझ्या ऑफिसला ती पोस्टने त्यांची ती पावती घेऊन आले माझ्याकडे, म्हणजे माझ्या ऑफिस बॉयकडे, आणि त्यांनी सांगितलं की असं आहे. मग तिथं मी परत एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला फोन केला की म्हणलं सर असं कसं काय, तुम्ही 21-22 तारीख सांगितली आणि आता आज 22 तारीख आहे आणि 22 तारखेला तुम्ही मला सांगताय की 3 ते 4 वेळेस आणि आता 3:45 वाजले, 15 मिनिटात कशी तुम्ही मला माहिती देणार वगैरे. तेव्हा म्हणजे नाही तुम्ही या, मी आहे. मग मी गेलो तिथे. गेल्यानंतर कार्यकारी अभियंता तर त्यांच्या मीटिंगला होते, त्यांचे ज्युनियर इंजिनियर, आणि ज्यांच्याकडे आपल्या कामाची संपूर्ण माहिती आहे असे श्रीमती V.M. बाहुले मॅडम या तिथं होत्या आणि दुसरे त्यांचे ज्युनियर इंजिनियर पण त्यांना कार्यकारी अभियंताचा चार्ज दिलता तात्पुरता. मग त्यांच्याशी माझी चर्चा झाली. मग ते मला म्हणले काय माहिती पाहिजे तुम्हाला. मी म्हणलं जी माहिती पाहिजे ती तर तुम्हाला मी माहितीच्या अधिकाराखाली लेखी स्वरूपात दिलेली आहे, तर ती माहिती मला द्या तुम्ही. मग त्यांनी माझ्या पुढे अशी फाईल ठेवल्या आणि मला सांगितलं ह्यातली जे लागते ती माहिती तुम्ही घ्या. मी म्हणलं मी जे माहिती मागतोय की टेंडर काढल्याची लिस्ट, जे ठेकेदार आहे त्यांची लिस्ट, ज्यांनी प्रभाग क्रमांक 19 मध्ये काम केलेलं आहे त्याचे कामाचे बिल आणि हे त्याला काय म्हणतो आपण MB म्हणजे MB मध्ये सगळे नोट केलेलं असतं बिल. बरं त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की अमुक ठेकेदार इथं एवढं काम केलं, त्याला ह्या ठिकाणचे एवढं बिल दिलं. ती MB सगळं नोट केलेलं असतं. तर मला ही सगळी माहिती मला द्या. मग त्यांनी मला एक म्हटलं ठीक आहे तुम्ही अर्ज करा आणि आम्ही तुम्हाला ते पैसे भरायची नोटीस देतो. मला त्यांनी 1986 रुपयाची एक नोटीस दिली आणि खाली जाऊन आम्ही पैसे भरायचे, पण ते बंद झालं. झाल्यानंतर मग म्हणलं ठीक आहे 2 दिवसांनी द्या आम्हाला. मग आम्ही पैसे भरल्यानंतर त्यांच्याकडनं
3 दिवसानंतर ही माहिती दिली. महानगरपालिकेची यादी आहे, याच्यावर उपअभियंताचे सही शिक्के आहेत, प्रत्येक पानावर आहेत, प्रत्येक पानावर. आता हे सांगायचं तात्पर्य की मला त्यांनी माहिती फक्त 13 कामांची दिलेली आहे. म्हणजे मी त्यांना 2022 पासून जेव्हा प्रशासन आहे तिथे, म्हणजे नगरसेवक 2022 नंतर नाही कॉलअप झाले, जेव्हापासून प्रशासनाकडे हा चार्ज आहे तेव्हापासून मी त्यांना ही माहिती मागितल्यानंतर त्यांनी मला हे 13च कामाची माहिती दिली. तर मला एवढंच का, तर त्यांचं उत्तर होतं मला की काय फायली बिलिंगला आहेत, काय फायली ठेकेदारांकडे आहेत आणि काय फायली पोस्टात जातात येतात. तर मी म्हटलं ठीक आहे सर, मला त्या बाकीच्या फायली कधी मिळतात. तर राजेंद्र शिंदे यांनी मला सांगितलं की 4 दिवसात उपलब्ध करून देतो तुम्हाला मी. तर मी त्यांना अपील केली 24 तारखेला, परत एकदा अपीलचं एक पत्र दिलं. मला म्हणले अपीलचं पत्र द्या. मी अपीलचं पत्र दिलं. अपीलचं पत्र दिल्यानंतर त्यांनी काय 4 दिवस तर मला ती माहिती काय दिली नाही. त्यानंतर 10 दिवस झाले, 12 दिवस झाले. पण ही जी माहिती घेतली, ही माहिती घेतल्यानंतर मी ते पूर्णपणे एमबी बिल सगळे वाचले. मी वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की जिथं काम नाही झालं तिथं पण बिल त्यांनी दिले. कारण का सांगतोय, ही खूप गंभीर बात आहे, म्हणजे खूप गंभीर गोष्ट आहे की ज्या लोकेशनला त्यांनी काम केले त्या लोकेशनचे त्यांनी बिल दिले, त्याच्यात नोट आहे त्यांच्या सही शिक्क्यानुसार. हे मी तिथं पाहणीस्थळी गेलो, तिथं जाऊन हे सगळे फोटो काढले, तिथं काम झालंय का नाही आणि बघितल्यानंतर एवढी गंभीर गोष्ट माझ्या लक्षात आली की थोरात रेसिंग दुकान त्यासमोरच माझं, म्हणजे मी तिथं थांबलेला असतो. थोरात रेसिंगच्या पाठीमागे जे संडास बाथरूम आहेत, लेडीज आहेत, जेंट्स आहेत, तिथं असं दाखवण्यात आलं की पूर्ण स्टाईल टाकलेली आहे तिथे. आणि त्याला काय म्हणतो आपण, त्या चौकटी लावतो त्याला ग्रेनाइट, हा टोटल याला ग्रेनाइट लावलेली असं त्यांनी मला सांगितलं. ह्याच्यामध्ये आता ते फोटो जरा दाखवा कलर मधला. दरवाजे नवीन टाकलेले. तर मी तिथे गेलो, तिथं फोटो काढले. फोटो काढल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथं काहीच काम झालं नाही. तेव्हा हे तिथली अवस्था, म्हणजे आताही तुम्ही गेला, मी आता हे तुमच्या समोर पत्रकारांसमोर, कारण या पत्रकार म्हणजे लोकशाहीचा 3रा डोळा आहे, बरोबर आहे. मी तुमच्या समोर हे समक्ष सांगतोय. आणि हे झोपडपट्टीमध्ये जिथं गोरगरीब राहतात, तिथं मागासवर्गीय लोक राहतात, त्या लोकांचे हे लोकांनी ठेकेदारांबरोबर संगत मत करून त्यांनी न काम करता हे बिल घेतलेत. हे तर झालं. आणखी त्यांनी जे रोड केला आपल्या आनंदनगर मध्ये, जे डांबरी रोड म्हणतो, त्या डांबरी रोड मध्ये 3 इंचीची, त्या डांबरी रोड मध्ये 3 इंचचं वरती डांबरी रोड आणि खाली इंचीची पीसीसी, म्हणजे खडी, जीएसटी, जेएसबी, जे खडी वगैरे टाकून आपण एक लेवल करतो, बरोबर. जिथं खड्डा असेल त्या खड्ड्याला एक लेवल करून आपण ते बिल देतो. तर तुम्हाला सांगतो की आनंदनगर हे असं खाली वर आहे, रस्ता कारण एक सारखा नाहीये. बिल देताना त्यांनी एक सगळं दिलं असं बिल, म्हणजे ते बिल देताना खालचं 4 इंचचं दिलंय जीएसबी आणि वरचं 3 इंचचं बिल दिलंय. आता त्याचा फोटो पण दाखव, माझ्याकडे फोटो पण आहे त्याला आणि व्हिडिओ पण आहे माझ्याकडे, दाखवा जरा फोटो. तर तो बिल, ते बिल जवळजवळ 19 लाखाचं बिल आहे. हे तुमच्या लक्षात येईल की 3 इंचचा तिथं डांब रोड गेलेला आहे आणि हा पूर्णपणे गेलेला आहे त्यांनी, फक्त पॅच वर्क केलेला आहे आणि हा दुसऱ्या 3ऱ्या महिन्यात ते उठून गेलेला आहे. बरं, हे झालं. हे झाल्यानंतर परत त्यांनी काय केलं, डांबर रोड करताना आपले चेंबर असे, जे चेंबर असतात ते मध्ये येतात. जर चेंबर समजा खाली गेले तर त्याला आपण तोडून वरती घेतो. तर वरती घेताना संपूर्ण चेंबर तोडत नाही आपण. त्यांनी काय केलं,
की जवळजवळ खालचे संपूर्ण चेंबर त्या ठेकेदाराला दिले. असे जवळजवळ एक नाहीये, म्हणजे 13 ठेकेदार आहेत आपल्याकडे. म्हणजे आता मला माहितीनुसार त्या ठेकेदारांमध्ये संपूर्ण असे काम त्यांनी चुकीची केली. बरं, हे करत असताना बोर्ड चेंबर हे कोण करतं तुम्हाला माहिती आहे का? त्याला एक अलग डिपार्टमेंट आहे, ड्रेनेजचं डिपार्टमेंट आहे. की ड्रेनेजचं डिपार्टमेंट हे काम करतं, कारण त्यांना त्यांचं बजेट आपल्या महानगरपालिकेकडनं अलग दिलेलं असतं आणि ड्रेनेजचं डिपार्टमेंट हे काम करतं. आणि झोनुपी स्थापत्यामध्ये हे त्यांनी टोटल खालचं वरचं बिल टोटल त्यांना दिलं. बरं, हे देत असताना त्यांनी गंमत काय केली की हे बिल आता समजा इथे जिमचं नाव काय रे बाबा, लवजी वस्ता साळवे, लवजी वस्ता साळवेच्या जिमच्या समोरचे 13 चेंबरचं काम त्यांनी दिलं पहिल्या आरे बिल मध्ये. आणि दुसऱ्या आरे बिल मध्ये त्यांच्या घरासमोर जो राहतो होतो व्यक्ती, त्याचं नाव काय रे बाबा, परमेश्वर डोलारे, त्यांच्या घरासमोर राहतो. ही लवजी वस्ता जिम आणि या समोर हे रामेश्वर डोलारे. दुसऱ्या बिल मध्ये त्यांनी रामेश्वर डोलारे म्हणून, हॅलो, दुसऱ्या बिलामध्ये रामेश्वर डोलारे म्हणून त्यांनी त्याला परत बिल दिलं. आणि हे त्यांनी या दोघांना हे तसंच बिल दिलं टोटल खालचं पूर्ण. म्हणजे त्या एकाची किंमत जवळजवळ मला वाटतंय ₹1,00,000-1,15,00,000 तर असेल कमीत कमी. असे बरेच बिल दिले. आणि तुम्हाला तो नंतर भाटनगर मध्ये पण सेम असंच केलं त्यांनी. भाटनगर मध्ये सुद्धा तेच बिल तसेच ते याकूब म्हणून आहेत, इसम याकूब काय, याकूब जाधव, हे याकूब जाधवच्या ह्याला बिल टेंडरवाला कोण आहे, ठेकेदार एचडी असोसिएट, त्यालाही बिल दिलंय तिथं. आणि दुसरं कुणाला दिलं तिथंच याकूबच्या इथं, त्याच लोकेशनला बौद्धनगर मध्ये याकूब सोयीची इथं दुसऱ्या एका ठेकेदाराला दिलंय. त्या दुसऱ्या ठेकेदाराचं नाव काय बाळा, म्हणजे एकाच कामाच्या दोनदा बिल दिले. म्हणजे असं मी त्यांच्याकडनं जी माहिती घेतली ना त्याच्यानुसारच आहे. मे एचडी कंस्ट्रक्शन हे दुसरं ठेकेदार आहे आणि त्याच ठिकाण ह्याच्यात काय अंतर नाही बघा, एकच महिन्याचं अंतर आहे. एकाच महिन्या अंतरात दोघांना कसं काय बिल देत आहे, हे दोघांना दिलं. म्हणजे हे त्यांच्या सेक्शनशी जो डेप्युटी इंजिनियर आहे त्यांच्याकडे जी माहिती घेतली त्यांच्यानुसार आहे. बरं, हे टोटल हे त्यांनी, म्हणजे हा टोटल भ्रष्टाचार केलेला आहे. या अशाच आणखी काम आहेत जे माझ्या ऑफिसच्या पाठीमागे एक नाला आहे, त्या नाल्यामध्ये 4 इंच खडी वगैरे टाकून त्याला बिडीवर्क करून तो ठेकेदाराला दिला. आणि त्या देऊन सुद्धा वरती 3 इंची त्यांनी कॉन्क्रीट दिलं. आता माझ्याकडे तिथले व्हिडिओ आहे, दाखवत तुला मी पाठवलेला एक व्हिडिओ आहे. आणि वेळ काळानुसार त्यांनी जे काम केले ना, टाइमनुसार, वेळेनुसार, काळानुसार त्यांनी हे काम केले. तुला मी पाठव, म्हणजे टोटल नाला खूप मोठा आहे. जवळजवळ मला वाटतंय त्याची निविदा सुद्धा इकडे दाखव, तुम्हाला विषय सांगा. फक्त पॅच वर्क केलेला ह्याला टोटली त्यांनी पूर्ण नवीन नाला केलेला बिल दिलेला त्यांनी. ह्याचा रेकॉर्ड माझ्याकडे आहे, ह्या रेकॉर्डचं मी हे घेतलेलं आहे. आणि हे बघा, माती टाकली फक्त त्याच्यावरती, ना दगड आहे, ना खडी आहे, ना काही आहे. फक्त माती टाकून धुम्मस टाकून त्याला केलेलं आहे त्यांनी. हे त्यांच्या जेसीबी वगैरे आहे सगळं त्यांचं. म्हणजे तुम्हाला देताना ह्या सगळं ह्याच्यात आहे, मी पूर्णपणे हे सगळं दिलेलं आहे तुम्हाला. ह्याच्यात पान नंबर वगैरे लिहिलेला आहे. जवळजवळ असे 13 ठेकेदार आहेत. 13 ठेकेदारांनी मिळून 4,90,539,539 लाखाचं कोटीचं भ्रष्टाचार झालेला आहे. आणि हा भ्रष्टाचार झाल्यानंतर, हे माझ्या लक्षात आल्यानंतर, ह्याच्यावर जवळजवळ आमचे कार्यकर्ते 5 ते 10 दिवस कंटिन्यू वाचत होतो. वाचून झाल्यानंतर आम्ही प्रत्येक ठिकाणी जात होतो. त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन हे काम तिथं झाले का नाही हे सगळं आम्ही प्रत्यक्षात बघितलं. आणि बघितल्यानंतर 18 तारखेला
आयुक्तांसाठी मी एक निवेदन तयार केलं आणि आयुक्तांना हे सगळं टोटल आपले शेखर सिंग साहेब आयुक्त सगळ्यांना माहिती आहे. मी त्यांना भेटलो, त्यांनी मला चहाची वेळ दिली आणि मी त्यांच्याकडे गेलो. गेल्यानंतर त्यांना सांगितलं, सर हे सगळं असं असं झालेलं आहे, इतना भ्रष्टाचार हुआ है और ये आपके अधिकारी लोगों ने किया है. त्यांनी पूर्ण वाचलं, बघितलं, त्यांनी दुर्लक्ष केलं नाहीये, त्यांनी पूर्ण वाचलं आणि मला विचारलं, पवार साहब ये सही है क्या? मतलब सर ये जो भी है मैंने कुछ नहीं लिया, लिखा जो भी जो पेपर है आपके डिपार्टमेंट के लोगों ने मेरे को दिया है. बरोबर, कारण ये जे बिल जीएपी ही त्यांच्या लोकांनी दिलेले, ये आपके लोगों ने दिया है, इसके अंदर ये सब है, ये मैं कुछ कर रहा नहीं. तो मला म्हणले ऐसा रहेगा तो मैं उनके ऊपर कार्रवाई करेगा. मतलब सर कार्रवाई तो होगा ही होगा, आप तो करेंगे मेरे को मालूम है, आप कर सकते हैं, लेकिन ये जो गरीब लोगों का इतना 4 करोड़ 54 लाख ये जो पैसा हो इन्होंने लिया है ये भी वसूल होना चाहिए. बरोबर ना? हा आपल्या जनतेचा पैसा आहे, गोरगरिबांचा पैसा आहे, झोपडपट्टीमध्ये मागासवर्गीय लोक राहत आहेत. आज त्यांची परिस्थिती अशी आहे तरुणानंतर की हातावरचं पुढे बिचारायचं, कामाला गेले तर त्याचं चूल चालते. आज त्या गोरगरीब लोक, तिथले अशिक्षित काही लोक असतील, त्या लोकांना माहित नसतं, ते आम्हाला फोन करतात, काळूराम भाऊ आमच्या इथं गटर फुटलेली आहे, पाणी तुंबतंय, ती गटर नीट करायला सांगा, आमच्या घरासमोर खड्डे पडले, ते तुम्ही अधिकाऱ्याला सांगून तिथं कॉन्क्रीट करून घ्या. आणि प्रशासन जेव्हापासून झालं तेव्हापासून आम्ही फोन केला ना, एक तर पहिली गोष्ट त्यांचा फोन एंगेज लागतो, एंगेज लागल्यानंतर परत फोन लावला तर वाचतो पण उचलत नाहीत, आणि कदाचित उचलला तर त्यांचं बोलणं असं असतं, हा बोला. म्हणजे मी महानगरपालिकेत 10 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. मी 2007 ते 8 ला स्टँडिंगला सदस्य म्हणून काम केलेलं आहे. तुम्हालाही माहिती आहे स्टँडिंगला कसं काम चालतं, कारण संपूर्ण शहरातले जेवढे डिपार्टमेंटचे अधिकारी असतात, आयुक्त असतात, तर स्टँडिंगला असतात. कारण स्टँडिंगला एवढे अधिकारी आहेत की एखादी सुई जर विकत घ्यायची असेल तर स्टँडिंगची मान्यता घ्यावी लागते. हे या गोष्टी मला सगळ्या माहित होत्या. आणि मी विधी चेअरमॅन म्हणून सुद्धा 2010 काम केलेलं आहे, म्हणून मला प्रशासनाचं खूप माहिती आहे. आणि आम्ही अधिकाऱ्याला असा फोन केला की ते एकदम असे उत्तर देतात की जसं काय ते त्यांचे मालक आहेत, आणि त्यांचा मालक कोणीच नाही. कारण त्यांना माहिती आहे की महिन्याला जनरल बॉडी होणार नाही, हप्त्याला स्टँडिंग होणार आहे, पण त्यात नगरसेवक कोण असणार नाहीये. असं तर फक्त प्रशासनाचे लोक त्यांचेच अधिकारी असणार आणि तेच असणार आहे. त्याच्यामुळं त्यांनी एवढा मोठा भ्रष्टाचार केलाय, मला माहिती एवढा मोठा भ्रष्टाचार केलाय. फक्त हे 19 मधलं सांगतोय, आणि त्यातलं फक्त एकच विभागाचा सांगतो तुम्हाला. विभाग भरपूर आहे, पाणी पुरवठा विभाग आहे, स्थापत्य विभाग आहे, ड्रेनेज विभाग आहे, गार्डन विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, असे भरपूर विभाग आहेत. आणि हे काम करत असताना माझ्या हे लक्षात आलं, आणि आयुक्त साहेबांनी खरंच मला चांगलं प्रोत्साहन दिलं. आणि ते बोलले, मी त्यांना सांगितलं, सर मी माझी नगरसेवक, ते मला म्हणले मी ओळखतो सर तुम्हाला. कारण या सगळ्याचा जो प्रकल्प चालू होता त्यावेळेस आमचे काही रेल्वेचे घर जाणार होते, त्यावेळेस मी त्यांना फोन केला. माझ्याबरोबर आणखी 2 नगरसेवक होते, मी नाव नाही सांगत त्यांचं तुम्हाला, पण त्यांचा फोन नाही त्यांनी उचलला. पण मी तिसऱ्यांदा लावला तेव्हा उचलला. कारण का की माझं हे महानगरपालिकेचा नंबर आहे 680 99 22 50 1680. हा माझा जवळजवळ 2007 सालापासून तो नंबर कंटिन्यू आहे. त्यामुळे त्यांना असं वाटलं सर एखाद्या अधिकाऱ्याचा फोन असेल किंवा कोणाचा फोन असू शकतो, म्हणून त्यांनी उचलला आणि त्यांनी मला चांगला रिस्पॉन्स दिला. आणि त्या दिवशी पण त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला. मी आशा करतोय की प्रशासन म्हणून, IAS अधिकारी म्हणून ते नक्कीच आमच्या गोरगरिबाला न्याय देतील आणि त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करतील जे चुकीचे बिल दिलेत. आणि जे पण ठेकेदार असतील त्या ठेकेदारांनी फक्त एवढंच काम केलं असं नाहीये, त्यांचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आणखी ठिकाणी कामं चालू असू शकतात, हे नाकारू शकत नाही. तर त्या
कामांची टोटल त्यांनी चौकशी करून त्या ठेकेदारांकडनं आणि अधिकाऱ्यांकडनं ते पैसे वसूल त्यांनी करावे. कारण मी इथंच थांबणार नाही. कारण जो माणूस कायद्याने लढतो, ज्या माणसाला कायद्याने जायचं, तो माणूस कुठेही थांबत नाहीये. कारण हे प्रकरण आता मी आज संपलंय. आज आपली पत्रकार परिषद झाल्यानंतर मी हे मुख्यमंत्र्यांना फॅक्सद्वारे पाठवेल किंवा स्वतः भेटल जर टाइम दिला तर. आपल्या शहरातले पालकमंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, त्यांना हे फाईल सगळे दाखवणार आहे. आणि आपले दुसरे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, एकनाथजी शिंदे, त्यांना हे पाठवणार आहे. आणि हे तिघांना पाठवल्यानंतर मी मागासवर्गीय आयोगांना सुद्धा ही फाईल देणार आहे, जेणेकरून की हे मागासवर्गीय जनता, ते मागासवर्गीयांचा पैसा आहे. कारण महानगरपालिकेत जेवढेही बजेट होतं त्याचे 5% महानगरपालिकेने हे मागासवर्गीय लोकांसाठी किंवा त्यांच्या विकासासाठी द्यायला पाहिजे, हे बंधनकारक आहे. ही घटना सांगते आणि कायदा पण सांगतो. त्यामुळं ह्या चौघांकडेही मी ही तक्रार करणार आहे. आणि चौघांकडे तक्रार करून सुद्धा मला तर नाही मिळत. मला माहिती आहे, जर मी माझ्या हायकोर्टाच्या वकिलाला सुद्धा विचारलं की अशा गोष्टीमध्ये सर असं झाल्यानंतर काय होतं, ते मला म्हणले की काळूरामजी तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो करा, सगळं करा, नंतर तुम्ही पुणे स्टेशनला जावा की तिथला डीसीपी कडे जावा. डीसीपी कडे गेल्यानंतर तिथं तुम्ही हे सगळे त्यांना पुरावे द्या. कारण हा भ्रष्टाचार आहे, बरोबर. तिथं पुरावे द्या. पुरावे दिल्यानंतर ते काय ऍक्शन घेतात बघा. ऍक्शन नाही घेतली तिथले रिश्यू घ्या. रिश्यू घेईन आणि हायकोर्टात केस दाखल करणार आहे. हायकोर्टात केस दाखल करेल, पण तरी मी ईडीला फाईल देणार आहे टोटल. लक्षात घ्या. आताच आपले भाईंदर महानगरपालिका आहे, मला वाटतंय तिथले ते पवार म्हणून आयुक्त होते, बरोबर. तेच मला एवढं हे नाही, आयुक्त होते. हा बरोबर. हा, तर ईडीने त्यांना अटक केली म्हणून 8 दिवसापूर्वी मी टीव्हीला बघितले, पेपरला पण बघितलं. कारण शेवटी लोकशाहीमध्ये मला सगळीकडे जाण्याचा हा अधिकार आहे आणि मी जाणार. मी कारण का की माझा उगम झोपडपट्टीतनं झालेला आहे. कारण माझा जन्म झोपडपट्टीतनं झालेला आहे. आणि त्या माझ्या गोरगरीब जनतेवर अशा प्रकारे ते लोक जर अन्याय करत असेल, माझ्या गोरगरीब जनतेचे जर पैसे ते असं भ्रष्टाचाराच्या मार्फत जर खात असतील, तर मी लास्टपर्यंत त्यांच्यासाठी, माझ्या गोरगरिबांसाठी मी लढत राहणार. आणि इथनं पुढे आता माझा लढा चालू झालेला आहे. फक्त हे मला 13 कामांची फक्त अधुरी माहिती दिलेली. हा, याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, मी राजेंद्र शिंदेंना परत एक पत्र दिलं, मला वाटतं 6/8/2025 ला, की सर तुम्ही मला त्याचं उत्तर दिलं नाही आणि एवढ्या कामात एवढा भ्रष्टाचार झालाय. बरं, हे काम झाले तर तुम्ही माझ्या संग पाहणीला चला, मला त्या स्थळ दाखवा की तुम्ही बिल दिले. पण ते काय आले नाहीत. आणि त्याच्यानंतर त्यांनी माझा फोन उचलायचा बंद केला. मी फोन लावले की कट करायचे, मी फोन लावले की कट करायचे. म्हणून नाहीला झाला, मी आयुक्तांकडे गेलो. आयुक्तांना या गोष्टी, कारण शेवटी काय असतं, घराचा जो प्रमुख असतो, आपल्या या महानगरपालिकेचे जे प्रमुख आहेत आयुक्तांना ही गोष्ट पटलेली आहे, सगळं राखून दिलेलं आहे. आणि त्यांनी खोटं नाही सांगत. त्यांनी त्यांच्या हिशोबाने इंग्लिश मध्ये खार 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 लिहत होते. त्याच्यावर लिहिलं त्यांनी. लिहिल्यानंतर ती फाईल त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये ठेवली. त्यांना तरी मी विचारलं, सर ये कारवाई होगा ना? मला पवार साहब निश्चित रहो, ये सही है ना? मतलब सही सर, मैं 3 साल से आप इधर है, मैं कभी आया नहीं आपकी कैबिन में, कभी आया नहीं. लेकिन ये गोर गरीब का काम है, इन्होंने जो पैसा खाया इसके लिए आया. और आप देखो, मैं ऐसा नहीं बोलता है एक ही दिन में कार्रवाई करो, एक दिन में मत करो. चाहे तो आपको लगता रहेगा तो आपके टीम के जो इतने इंजीनियर है, इतने विभाग है आपके, बरोबर, त्यांचे विभाग इंजिनियर भरपूर आहेत. कार्यकारी अभियंता, शहर अभियंता, सहशहर अभियंता, एवढे मोठे मोठे शिकलेले अधिकारी आहेत. कारण 2-2, 3-3 लाख रुपये घेणारे अधिकारी आहेत तिथं. त्यांना एखाद्याला घ्या बरोबर आणि चला म्हणलं. कारण आपण बिल देताना इथं स्थळ देतो, त्या स्थळावर चला म्हणून बघू.
ते म्हणले नाही, तुम्ही एवढं छातीटोपपणे सांगताय तर नक्की कारवाई करणार. तर आशा करू आपण की त्यांच्याकडनं ही कारवाई होईल आणि माझ्या गोरगरीब जनतेला हा न्याय मिळेल. आणि तुम्हाला आणखीन सांगायचं विसरलो मी, हे काम करत असताना त्यांनी बघा ना काय गंमत आहे, झोपडपट्टीमध्ये काम करतात 30% बिलो, 42% 99 बिलो, 40.10% बिलो, 40.10% बिलो, 42.99% बिलो, 42.99% बिलो, 39.99% बिलो. म्हणजे आणि एका ठेकेदाराने 2-4 बिल भरले. एखादा ठेकेदार जर 42-43% एकाच वॉर्डात काम करत असेल तर दुसऱ्यांदा पण त्याच बिलोमध्ये तो काम भरतो. का भरतो? की त्याला ऍडजस्ट केलेला असतो म्हणून भरतो. आणि त्याला ऍडजस्ट केलं हे त्यांच्या अख्ख्या जे त्यांनी मला पेपर दिले त्याच्यानुसार त्यांनी हा मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. आता तुम्हाला काय प्रश्न विचारायचा तर तुम्ही विचारू शकता. क्रमांक 19 मधल्या सगळ्या झोनोपू स्थापत्येची माहिती मागितली, झोनोपूची माहिती फक्त, इतर विभागाची माहिती का नाही मागितली आणि प्रभाग 19च का? सर मी प्रभाग 19 मधनं 2 वेळेस नगरसेवक होतो, तिसऱ्यांदा तिथं थांबलो पण होतो. काय कारण असतं आता नाहीये, तिथं नव्हतं. झोनोपू हा आयुक्ताला हे पत्र पण दिले आणि आयुक्ताला ते निवेदन दिले. आयुक्तांना बघा अशा ह्याच्या सहित दिले संपूर्ण माहिती. आम्हाला जे पत्र दिले ना त्याच्यावर पोच नाही, नाही त्याच्यावर नाही सर त्याच्यावर नाही. ते हे फक्त मी तुम्हाला ह्यातले मेन मुद्दे काढून हे तुम्हाला दिले आणि ह्याच्यावर माझी पोच आहे आयुक्तांची वगैरे. बघा 18 तारखेला हे तुम्हाला देतो, हे पाहिजे होतं ना परत तुम्हाला देतो. आणि याच्यात संपूर्ण म्हणजे जे काम आहेत जे त्या अधिकाऱ्याने मला दिले त्याचाही सट तुमच्यासाठी देतो. मी जवळजवळ 30 सट हे तयार केलेले आहेत आणि ज्यांना ज्यांना हवे त्यांनी घ्या. तुम्हाला पण थोडी माहिती होईल. जे तुम्ही जे माहिती टाकताय की बाबा आपण खरंच ही माहिती टाकतोय, नाही झालं तर माझ्यावर गुन्हा तुम्ही दाखल करू शकताय. महानगरपालिका मी खोटं बोलतो म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करू शकताय. हे मी तुमच्या समोर सांगतो सगळ्यांसमोर की माझ्यावरही मी खोटं जर माहिती देत असेल तुमच्या समोर तर माझ्यावर नक्की गुन्हा दाखल करा. प्रश्न केला तर ठीक आहे, बरोबर आहे तुमचं. पण बिल देत असताना ह्याच्यावर ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर आणि कार्यकारी म्हणतात यांच्या तिघांचे बिल देताना सह्या असतात. त्याच्यामुळे मला नाही वाटत शेखर सिंग साहेब भ्रष्टाचार असतील. म्हणजे मी त्यांची बाजू घेत नाही, माझं त्यांच्यासंग काम पण नाही झालेलं, मी त्यांच्यासंग काम पण नाही केलेलं. महानगरपालिकेमध्ये ना विविध कामं अशी झालेली आहेत आणि अनेक तक्रारी महानगरपालिकेकडे गेलेल्या आहेत. बऱ्याच लोकांनी तक्रारी केल्यात, पण शेखर सिंगने आतापर्यंत त्याच्यावर काय ठोस कारवाई केली असं वाटत नाही. अनेक वेळा त्यांचे अधिकारी कॅबिनमध्ये हजर नसतात, त्याची तक्रार केलेली आहे. 2023-24 साली जे मुलांना डीबीटी तत्वावर पैसे द्यायचे होते त्यांनी फक्त 70% विद्यार्थ्यांना दिले, 30% विद्यार्थ्यांचा घपला जो 2-2.5 कोटीचा. अशा अनेक कामांच्या तक्रारी गेल्यात, त्यांनी अजिबात ॲक्शन घेतलेलं नाही. तुम्हाला काय कॉन्फिडन्स आहे की याच्यावर ॲक्शन घेतील म्हणून? सर काय माहिती आहे का, ज्या कामाची मला माहिती नाही त्याचं मी उत्तर देऊ शकत नाही. कारण ज्यांनी ही माहिती मागितली त्यांनी जायला त्यांना हे आहे, पण ज्या माहितीची मला माहिती नाही त्याचं उत्तर मी. सरांचा जो प्रश्न होता थेट आयुक्त साहेबच या अधिकाऱ्यांच्या मार्फत किंवा मूकसंमतीने सहभागी आहेत का, अशा अनेक कामांबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांवर कारवाईच केलेली नाही भ्रष्टाचाराच्या संदर्भात. मग त्यांची मूकसंमती असेल असं वाटतंय का आपल्याला? मला नाही वाटत. कारण का की मी कधी कोणतं काम किंवा तक्रार कधी घेऊन गेलो नाही. मी पहिल्यांदा घेऊन गेलो तर मला त्याचे पॉझिटिव्ह असतात. मी तुम्हाला सांगितलं पहिलंच की त्यांनी जर ही कारवाई नाही केली तर मी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मागासवर्गीय आयोगांना सगळी फाईल देणार आहे. आणि शेवटी कोर्ट तर आहेच ना. आजच तुमच्या पेपरमध्ये मी वाचलं गेलंय, आजच पेपरला मी वाचलंय. मला वाटतंय की सुप्रीम कोर्टाचे आयुक्त जेच विचारतायत की आम्ही राष्ट्रपतींना का विचारू नये एखादी गोष्ट अशी का घडली. बरोबर, कारण राष्ट्रपतीकडे ज्याही विषय येतात ते मंत्रिमंडळाच्या मार्फत येतात. तर कोर्टापुढे कोणच नाहीये. कारण का की बाबासाहेबांनी ही घटना खूप छान प्रकारे लिहिलेली आहे आणि बाबासाहेबांनी एवढा अभ्यास करून लिहिली आहे, या चौकटीतनं कोणीच बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे ग्रेट बाबासाहेब. तुम्ही नगरसेवक असताना की आक्रोश मोर्चा झाला परवा पिंपरी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला, त्यावेळेस दस्तूरबद्ध विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
हे निवेदन द्यायला आले होते त्यावेळेस शेखर सिंग उपस्थित होते किंवा तिथून निघून गेले असं तेव्हा झालं, तर तुमची काहीच प्रतिक्रिया नव्हती? सर मला कोणीच प्रतिक्रिया विचारली नाही किंवा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. कारण काय, मी काय नेता नाही आणि मी काय म्हणतात मोठ्या पदावर सुद्धा नाहीये. आणि तुम्हाला सांगतो, शेखर सिंह साहेबांनी त्याच्या मुलाखतीत मी बघितलं, त्यांनी सांगितलं की त्यांना विभागीय आयुक्तांनी बोलवलं होतं आणि तिथं मला वाटतंय निवडणूक विभागाचे मेन आयुक्त पण महाराष्ट्राचे आलते, त्यांची तिथं मीटिंग होती आणि त्यांनी सांगितलं की आपले उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या ऑफिस मधनं मला तसं काही पेपर आले नाहीये किंवा कॉल पण नाहीये. आणि म्हणून मला काय माहित नव्हतं की अण्णा बनसोडे भेटायला नाही. आणि ह्याच्या अगोदर सुद्धा त्यांनी असं सांगितलं की अण्णा बनसोडेंनी मला मुंबईला बोलवलं, मी तिथेही गेलो, 2-3 वेळा त्यांचा फोन झाला आणि त्यांचं काय जर असेल तर मी त्यांना फोनवर बोल असं ते म्हणलं. एवढं मी ऐकलं सोशल मीडियावर. आता तुम्ही काय म्हणता, मला न्याय मिळाला नाही तर मी कोर्टात जाईल, पण मध्ये आंदोलन वगैरे आहे का? आंदोलन करून काय करणार आहे तुम्ही? काय गरज आंदोलनाची? एवढं मोठा पेपर आहे ना तुम्हाला मिळतात आणि माहितीचा अधिकार हे खूप जबरदस्त आहे. चांगल्या व्यक्तीला द्यावाच लागणार, त्याला नाही दिलं तर अपीलच्या पुढे सगळ्या गोष्टी द्यावाच लागतो तुम्हाला. तुम्ही ह्यात चुकू शकत नाही. मला सांगा, हे जे पेपर ज्यांनी मला दिले त्यांना माहिती भ्रष्टाचार केला त्यांनी, बघा, पण त्यांना एवढं माहित होतं काळूराम पवार एवढा आतमध्ये जाईल, बरोबर ना? हे सांगतो का सांगतो तुम्हाला की माझं शिक्षण जास्त झालेलं आहे, तुमच्या समोर सांगतो 4थीच पास आहे. त्यांना पण माहित असेल 4थी पास आहे, कारण 4थी पास माणूस सुद्धा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होते, बरोबर आहे ना? आणि मी केलंय, दाखवतोय मी त्यांना की बाबा कायद्यात आणि अभ्यासामध्ये खूप फरक असतो. असं नाही की मी काय म्हणतात ते त्या एखाद्या कंपनीत गेलो आणि तिथं क्वालिफिकेशन घेऊन गेलो आणि ते काम करायलाच पाहिजे. पण त्याचा अनुभव पाहिजे. तो इंजिनियर सुद्धा तेवढं काम करू शकत नाही, तेवढा तो वर्कर काम करतो आणि त्यांनी प्रत्यक्षात ते काम स्वतः केलेलं असतं, त्याला त्या कामाचा अनुभव असतो. तुम्ही नगरसेवक असताना किती टक्के बिलोडे काम होत? हा सर, माझ्या काळातले पण तुम्ही माहिती द्या की माझ्या टायमाला किती टक्के, 4%, 8%, 10% बिलो असायची आणि काम आम्ही प्रत्यक्षात आम्हाला अधिकारी म्हणजे प्रथा आहे महानगरपालिकेची की प्रभागामध्ये जर काम करायचं असेल तर पहिलं नगरसेवकाला बोलवतात आणि त्या कामाची माहिती देतात आणि मग त्यांच्या हस्ते नारळ फोडतात आणि कामाची सुरुवात करतात. आता तसं काहीच नाहीये. मग हा गोंधळ प्रशासक बसल्यामुळे झाला असं तुमचा आरोप आहे का? हा, प्रशासक बसल्यामुळे झालेला आहे. आणि तुम्हाला पण अनुभव असेल ना सर, तुम्हाला पण लक्षात येत असेल की प्रशासक असल्यामुळे. आता मला सांगा, तुम्ही किती लोक की नगरसेवकाला फोन करताय किंवा कोणाला फोन करताय, तिथं काय झालं? डायरेक्ट तुम्ही अधिकाऱ्याला फोन करताय ना. पहिलं तुम्ही फोन करायचे, अरे काळूराम 19 मध्ये असं घडलेलं आहे आणि हे करे का, या तुमच्या प्रभागामध्ये घडलंय, तुम्ही असं बोलायचे का नाही? आता प्रभागाचे आम्ही आहेच नाही कोण, त्यामुळे तुम्ही आम्हाला फोनच नाही करत, बरोबर आहे ना? पण एक सामान्य नागरिक काय करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे. कारण अण्णा जर एक सामान्य व्यक्ती होते आणि त्यांनी केंद्रातले 2014ला सत्ताही खाली आणले होते. आनंदनगर झोपडपट्टीबद्दल मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. तिथे SRAचं बरंच गडबड चालू आहे आणि SRA बद्दल तुमचं काय मत आहे? तिथं होणार आहे किंवा नाही होणार किंवा, कारण 3 भाग आहेत तिथं, रेल्वे, तुम्ही आणि प्रायव्हेट. बरोबर आहे, सगळं तुम्हाला माहिती आहे. त्याचं उत्तर पण तुम्ही दिलेलं आहे. कारण नाही, खरंच तुम्ही 3 भागात आहे. ते 311 हा PWDची जागा आहे. तिथं बाबू मित्रे म्हणून हे बिल्डर आहे, हे काम करताय. दुसरी जागा जी आहे प्रायव्हेट आहे, सदानंद शेट्टी म्हणून हे त्यांची जागा आहे, म्हणजे त्यांनी हँडओव्हर केली. तिसरी जागा आहे रेल्वेची जागा आहे 6.5 एकर. तर 311 मध्ये त्यांनी आता संमती वगैरे घेऊन घरं खाली करण्याचं चालू आहे. जवळजवळ तिथं मला वाटतं 1300 घरे आणि त्यांचं पुनर्वसनाचा आणखी वेळ आहे, त्याला टाइम लागणार आहे. पण मैत्रीचं किती, मैत्री जिथं काम करतात तिथं किती केलं? 1300 घरे, 1300 घरे, 1300 घरे. काम सुरू होईल. हा, होईल ना. आता महानगरपालिकेचं इलेक्शन आहे 22 तारखेला, मला वाटतं कच्ची वाढ रचना जाहीर होणार आहे. त्यानंतर समजेल कोणता वाढ कुठे गेलाय, कुठंच वाढलाय, कुठं गेलाय. प्रशासकीय राजवटीमध्ये माजी नगरसेवकांना अधिकारी जुमानत नाहीत, त्यामुळे ती तक्रार करताय का तुम्ही? नाही, जुमानत तर नाहीच नाही, पण एवढा मोठा भ्रष्टाचार करते
आता तुम्हीच बघा, हे काळूराम पवारने फक्त काढलं 19 मधलं, फक्त एक विभागाचं, आणि हे फक्त 13 फायली. आणखी मला त्यांनी 28 तारखेला बोलवलंय. आजच माझ्या आता ऑफिसच्या पोरांनी मला फोन केला, भाऊ ते जोनीपूर मध्ये एक लीडर आले, 28 तारखेला हिअरिंगला बोलले. म्हणलं ठीक आहे बाबा, कोणाला काय वाईट बोलू नका, काय ना, हात जोडा, त्यांना सांगा द्या पेपर घ्यायचे. ते का तिथं आले तुम्ही हा निवडणुकीचा स्टंट वाटत नाही का की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही एवढं काय बोलताय सर, कसं बोलताय? निवडणुकीचा स्टंट सर, एवढा मोठा मी भ्रष्टाचार काढलाय आणि तुम्ही म्हणता निवडणुकीचा स्टंट. मी जर निवडणुकीचा स्टंट म्हणलं असतं ना, मी बसला असतं त्या तिथं जाऊन एखाद्या चौकात आणि म्हणून सर मला न्याय द्या, माझी झोपडपट्टी काय पुनर्वसन होत नाही, नगर पुनर्वसन करा. हा स्टंट असता, हा स्टंट नाहीये, हा भ्रष्टाचार आहे सर. हा भ्रष्टाचार काढलाय मी. काय झालंय, तुम्ही भ्रष्टाचार काढलाय, पण भ्रष्टाचार जो आका आहे ना त्याच्याबद्दल तुम्ही चांगलं बोलताय, म्हणून हे प्रश्न उद्भवतात. ऐका ना, आकाबद्दल मला काहीच माहिती नाही, पण आकाने मला काय सांगितलंय, कौतुक कर. नाही कौतुक नाही केलं माझं. काळूराम तुम्ही चांगलंय, दाढी बिडी वाढली असं काय बोलले नाही. त्यांनी सांगितलं काळूराम जी इन्होंने जो भ्रष्टाचार किया है ना, तुमको मैं सस्पेंड करेगा. आता मला सांगा, तुम्ही एखादं काम एखाद्या तुमच्या वरिष्ठांकडे घेऊन गेला, तुमचा वरिष्ठ म्हणला अरे हे काम बघ बरोबर आहे, आणि तुझं असं ना मी हे करतो, मग तुम्हाला काय वाटणार सांगा बरं? तुम्ही तुमच्या वरिष्ठाबद्दल चांगलंच बोलणार. ते माझे वरिष्ठ नाहीत ना, मी सांगतो तुम्हाला. हे महानगरपालिकेचे ते IAS अधिकारी ते काय आज आहेत उद्या नाहीत, पण हे जे अधिकारी आहेत हे काय म्हणतात रिटायर होईपर्यंत इथंच आहे. त्यांनी जे भ्रष्टाचार केलाय ना हे रिटायर होईपर्यंत इथंच आहे. यांची काय बदली नाही काही नाही, पण हे घरी बसतील. आता आता हा व्हिडिओ उचलला ना, हा आकापर्यंत न्यामुळे तुमच्या लक्षात येईल सगळं. आकला दिला सगळा, आकला दिलाय. त्यांनी मान्य केलं हा काय म्हणून. नाही आका म्हणजे आता तुम्ही बघा, आताच आनंद करू नका, तुम्ही काही बोला, कारण काय बघा नाही हेडलाईन तर तुम्ही काय बोला, मी त्यांना फोन करून सांगावं मी काय बोललो नाही. आम्ही तसं माझं कॅमेरा स्वतःचा चालू आहे तिकडं. आकाच्या हातात दिलं म्हणून सांगितलं आता क्लिअर. नाही आकाच्या हातात नाही, मी आयुक्त साहेबांच्या हातात दिलं. तुम्ही आता बोला काय बोलायचं तर. ते काय मला काय ते बघा, शेखर सिंह ते असतील UPचे बिहारचे कुठे असतील मला नाही माहिती. मी आहे इथं महाराष्ट्रातला, मी काळूराम पवार आहे. ते काय माझ्या नातेवाईक नाही येत, त्यामुळे काही संबंध नाही त्या गोष्टीचा. तुम्ही 19चा बोलताय, पण 19ला तिथं नगरसेवक होते, त्या नगरसेवकांचा त्याला सहभाग आहे का या भ्रष्टाचारात? नाही, मी बोलू शकत नाही. आणि तुम्हाला एक सांगतो, आता तुम्हाला खरं आणखीन एक गोष्ट क्लिअर करतो, कोणत्याही भ्रष्टाचार मध्ये नगरसेवक नसतो. कारण का की कोणत्याही फाईलीवर नगरसेवकाची सही नसती, कोणत्याही बिलावर नगरसेवकाची सही नसती, कशावरही नगरसेवकाची सही नसती. ही जी सही असती या अधिकाऱ्यांची असती, आणि अधिकारी म्हणून ते ठेकेदाराशी संगत नाही सर नगरसेवक म्हणून ऐकून घ्या. मी आता तुम्हाला एक सांगतो, नगरसेवक म्हणून जर तुम्ही एखाद्या ठेकेदाराला जर फोन केला की बाबा हे काम करतो नगरसेवक, तर पहिली गोष्ट तर फोनच उचलला नाही. अरे काय कशाला फोन केला बाबा यांनी, तो पहिला त्या अधिकाऱ्याला विचारला सर काळूराम पवार तेरे को फोन कर रहा था क्या है उसका, तो त्याला माहिती आहे की त्याला माहिती आहे बिल हा मला देणार आहे, कोण अधिकारी देणार आहे. त्यामुळे या नगरसेवक भ्रष्टाचारामध्ये कुठं सामील नसतं. नाही पण तू एखादं काम आपल्या प्रभागातलं कम्प्लीट जर झालंय की नाही ते बघायला तुमची फायनल सही असते ना कम्प्लिशनला, बिल निघायच्या नाही सर, कसं काय? बिलकुल नाही. तुम्ही विचारा. नाही नगरसेवक असताना म्हणतो, आताची गोष्ट नाही. नगरसेवक असताना नसताना कोणत्याही आमदाराची पण नसती सही बिलावर. मी सांगतो बिलावरचा विषय नाही म्हणत मी. झाले की 0% भ्रष्टाचार असं म्हणायचं. ऐकून घ्या, नगरसेवक झाल्यानंतर 0% भ्रष्टाचार असतो. कारण का की त्या वार्डातले जे 5-50 हजार लोक असतील ते सगळे मिळून त्याला निवडून देतात. आता जसं ते संडास बाथरूमचं काम झालं त्याला ग्रेनाईट बसवलं नाही, नगरसेवकांनी प्रस्ताव मांडलेला आहे की आम्हालाही बसून पाहिजे, आणि ते बसलंच नाही आणि त्याची बिलं निघाली आणि नगरसेवकांनी आवाज नाही उचलला. मग ते संडास नक्की मग नगरसेवकाच्या दाराला लागले काय याला लागले? हा असा प्रकार कधीच घडला नाही नगरसेवक असताना. तुम्ही असताना नाही म्हणत, मी नसताना पण नाही, माझ्या अगोदर जे होते त्यांच्या टायमाला पण असा प्रकार कधी घडलाय का सांगा तुम्ही मला एक तरी दाखवा. असा प्रकार कधीच घडलेला नाही, असा मुद्दा कधीच समोर आलेला नाहीये. 2%चं राजकारण काय मग बिलातलं? आता हे बोलण्याचं राजकारण आहे, मला वाटतं फक्त बोलण्याचं राजकारण, बाकी काय नाही. कुठं लिखापडी कुठं काय आहे का मला तर नाही माहिती. 48% बिलो 49% बिलो जो विषय जातो, 49% बिलो ते सांगतो ना. मग अधिकाऱ्यांनी त्याला मदत केली, हे तर माझ्याकडे फायले सगळ्या, त्याला मदत केली, न काम करता त्याला त्यांनी बिलं दिले आणि त्यांनी संगतमत करून ते पैसे त्यांनी घेतले, लाटले. त्यांना माहित होतं
की इथं नगरसेवक नाही कोण नाही, त्यामुळे त्यांनी ते पैसे घेतले. तुमच्या या चांगल्या कामाला शुभेच्छा. तुमचं काम कधीच थँक्यू धन्यवाद. मला